सो हॅलो गाईज, तर माझं नाव आहे पूर्वा भोईर अँड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत पालघरमध्ये लोकेटेड असलेल्या सर्वात फेमस बीचला म्हणजे शिरगाव. सो चला पाहूया कसे जायचे ते. तर जवळचे स्टेशन म्हणजे पालघर. स्टेशनवरून तुम्हाला ऑटो, शेअरिंग रिक्षा, बसने शिरगाव बीच पर्यंत जाण्याचे 15 ते 20 मिनिटाचा प्रवास आहे. तुम्हाला बीच पर्यंतचे रस्ते व्यवस्थित भेटतील. पार्किंगसाठी बीचच्या बाजूनेच जागा मिळेल. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी येत असाल, म्हणजेच ती 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर, तुम्हाला सर्वांसाठी पार्किंग अवेलेबल आहे आणि इथे पार्किंग चार्जेस नाही आहे. सो बी फ्रेंडली. तर तुम्हाला शिरगाव बीचवर येण्यासाठी भरपूर वेगवेगळे एंट्रन्स पाहायला भेटतील. हा वेगळा एंट्रन्स आहे आणि मेन एंट्रन्स दुसरा आहे. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जस्ट कीप वाइबिंग. तर गाईज, आत्ता आपण आलो आहोत पालघरच्या शिरगाव बीचवर आणि लिगीत सांगते, मुंबईपासून इतके जवळ असूनही इथे इतकी शांतता मिळेल यावर विश्वासच बसत नाही. बीचवर उतरल्यावरच सर्वात आधी दिसते लांबपर्यंत पसरलेली काळसर वाळू आणि सुरूच्या झाडांची रंग. सिनेमॅटिक लुक आपोआप मिळतो बरं का. इथे आल्यावर लिटरली तुम्हाला त्रास देणारे एलिमेंट्स म्हणजेच नो लाऊड म्युझिक, नो चोक्स, नो क्राऊड, फक्त सी ब्रीज आणि त्या वेव्ह साऊंड्स. तुम्हाला इथे समुद्राचं पाणी अरबी समुद्रासारखं थोडंसं मलकट क्रिस्टल ब्ल्यू नाही, पण सनसेट रिफ्लेक्शन खूप सुंदर भेटेल. इथे लाटांचा वेग मध्यम, पण मॉन्सून सीझन मध्ये इथे हाय टाईड सारखे असतात. पोहण्यासाठी डेझिग्नेशन झोन नाही, पण इथे तुम्हाला तुमच्या ओन रिस्कवर सेफ्टी घेऊन तुम्हाला पोहायला भेटेल. तर आता करूया खाण्याची गोष्ट. तर बीच जवळ काही स्थानिकांनी स्टॉल्स ओपन केले आहेत, तर तिथे तुम्हाला फूड अवेलेबल आहे. नंतर स्पेशलिटी मध्ये मिळणारे पदार्थ म्हणजेच फिश फ्राय, फिश थाली, वडापाव, भजी, चहा, नारळ पाणी. काही ठिकाणी तुम्हाला आईस्क्रीम व कोल्ड्रिंक सुद्धा अवेलेबल आहे. फिश फ्राय मध्ये तुम्हाला पॉम्पलेट, बांगडा, सुरमई अवेलेबिलिटीनुसार सर्व अवेलेबल आहे. नंतर फूड क्वालिटी बोलायची तर हे सर्वांचा प्रश्न असतोच. तर साधं पण ताजं आहे. इकडे वीकेंडला क्राऊड असतो तेव्हा तुम्हाला ताजेपणा जास्त भेटेल. स्वच्छताच्या दृष्टीने ठीकठाक आहे, पण इथे तुम्ही जरा मोठे रेस्टॉरंट्स कमीच एक्सेप्ट करा. शिरगाव बीचवर जास्त कमर्शियल राईड्स म्हणजेच वॉटर राईड्स तुम्हाला नाही भेटणार, पण काही वेळा वीकेंडेड म्हणजेच सीझन नुसार तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की ATV राईड्स, बोटिंग आणि हॉर्स रायडिंग. जेटस्की व पॅरासेलिंग सारखे ॲडव्हेंचर्स इथे नाही होत. ते तुम्हाला दुसऱ्या बीचेसवर अवेलेबल आहे. इथे तुम्हाला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी झुले आणि घसरगुंड्या अवेलेबल आहेत आणि सिनियर सिटीजन साठी तुम्हाला इथे चेअर्स सुद्धा बसायला अवेलेबल आहेत, जे गव्हर्नमेंट कडनं प्रोव्हाइडेड आहेत. तर तुम्ही इथे चांगला टाइम स्पेंड करू शकता. तर ही झाली सर्व शिरगावची इन्फॉर्मेशन. आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.